तुम्ही बकासूरचे मालक असण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की सुट्टी मेकर आहात. हो. तर आता सुट्टी मेकर म्हणून बकासूर बद्दल काय काय नवीन गोष्टी सांगा. त्याचं ज्यावेळेस फाटीला पळायला जाताना त्याचं ती शांत म्हणजे वादळापूर्वीची शांतता अशी म्हणतात. वादळाच्या अगोदर शांत एकदम असतं, तसं पळायच्या अगोदर ज्यावेळेस जातो पळाय ती शांतता असते. तर ती काय सांगाल. बैल सुटल्यानंतर वेगळा आहे, पण ज्यावेळेस चालत जातो त्यावेळेस शांत, कमालीची शांतता. त्याचा एक डोळा झेंड्यावरतीच नजर असते पहिल्यापासून, की झेंडा पडला बैल हातातून निघून जातो, सोडला नाही तरी. आणि बैल रेषेबशी आणून उभा केले की बैल एका हाता उभा राहतो, फक्त हात ठेवलेला असतो बैल आणि शांत उभा राहतो. बैल झेंडा पडला की डायरेक्ट सुटून जातो ऑटोमॅटिकली. प्रेक्षकांची त्याच्या चाहत्यांनाही बकासूरला बघायचं असतं आणि बकासूरलाही त्या सगळ्या चाहत्यांचं मन जिंकायचं असतं. फक्त ते कुठेतरी काही गोष्टी समजून घेत नाही. बैल असा कधी जास्त आजारी बिजारी पडत नाही, फक्त माग त्याला मैदानात पायाला जरा इजा झाली तेव्हाच भीती वाटत होती. त्याला अशी कुठलीच गोष्ट नाही की त्याला कळत नाही. आता पर घरामध्ये बी जातो बैल, एवढा शान आहे म्हणजे नाही का. आतमध्ये जातो, बसतो, सगळ्या गोष्टी त्याच्या माणसागतच सेम. आपण जे कमेंट करणारे असतात ते आपण कधी त्यांच्याकडे लक्षच देत नाही. चांगल्या लोकांवरती कायम टीकाच होते. आता प्रसिद्धी वाढली, नाव झालं की टीका करणार लोक. आता मागून कुत्रं बुकणार आहे, कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण पुढे चाललोय तर पुढेच जायचं. मोहिल अजिबात आम्हाला सहकार्यच करून देत नाही, फोटोज काढत नाही. ऍटिट्यूड आलाय प्रसिद्धीचा. एकीकडं बैलगाडी क्षेत्रात देवाची उपमा आणि त्याच्याच जोडीला वायदी किंग म्हणून तुम्हाला बोललं जातं. तर थोडं तुम्हाला कसं बघाल या दोन्ही गोष्टीकडं. आता वायदीचा विषय निघालाय तर एखादी मोठी रक्कम असेल आणि थोडी चर्चा झाली महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रात, 4 लाख असो, 5 लाख असो, 7 लाख असो, तर ती वायदी कुणी घेतली तर नाव येतं तुमच्या पूर्ण टीमचं, मामांचं नाव येतं. तर काय सांगाल ह्याच्याविषयी काय सांगाल. ह्याचाच गुरु म्हणू आपण, सोन्या 50-50 एक मुलाखत घेतलेली, त्यात असं सांगितलं गेलं की सतत गाडी बांधून पळणं ह्याच्यामुळे बैलाच्या पायांना त्रास किंवा शरीराला त्रास होतो. तर तुम्हाला वाटत नाही की सारखं गाडी बांधून पळवणं योग्य नाही. आता परत गाडी नाही बांधली तर गाडी फॉल होणार, परत फॉल झाले की प्रेक्षक बोलणार ह्यांना नियोजन करता येत नाही. म्हणजे सगळी कुणच टीका आहे. सातत्यानं पराभव व्हायचं, तर पैऱ्यातच चर्चा व्हायची आणि अचानक तुम्ही चांगला पैरा घातला तर 1 नंबर केला. मग कुठंतरी चांगले जे टॉपचे नंदी आहेत त्यांच्याबरोबर का पडलं जात नाही जाणीवपूर्वक. म्हणजे सांगितलं मोहिल शेट यांनी की पैशाचा वायदीचा विषय आपण झाली चर्चा, पण हे का केलं जातं. पैशासाठी निवड की लय डावलाडावली केली बैलाला. ज्या दिवशी बैल लोकांच्या नजरात एकदम चांगला पळताना दिसन ना, मग नाही का 1 नंबर केला किंवा कुठल्या मैदान फायनल राहिला तेव्हाच बैल देतात, नाही तर देत नाही कुठल्याच बैलाला. नाही देत. बकासूरच्या बाबतीत ही अडचण आहे. पायऱ्याला बकासूरच्या बाबतीत पण अडचणी आल्यात. कासेगावचंच घ्या ना तुम्ही, प्रत्येकाला दिग्गज लोकांना फोन केलेले आहेत. ज्यांनी बकासूरने ज्या बैलांना उजेडात आणले ना तशा लोकांना बी फोन केलेले आहेत. काही तर फोनच नाही उचलले मामांचे. बैल आपला ठाम पब्लिकचाच आहे, पण कसं पब्लिकचा जर आवाज झाला किंवा पब्लिक पुढे आलं तर आपला बैल चढून येतो. चढून आल्याच्या नंतर आतल्या बैलांनी किती साथ द्यायची त्याला, त्यामुळं गाड्या लॉबी होत्यात. आणि थोडं प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे, आता त्या बैलाच्या नशिबात कळते ना, तर थोडं आपण 2 पावलं मागे गेला तर तो विजय होणार आहे. 2 पावलं मागं जावा. आम्ही उलट सांगत असतो की थोडं मागवा, पण नाही, त्याचा प्रेक्षक वर्ग जास्त मोठा आहे. आम्हाला तर आमच्या मामांना नाद आमच्या चुलत्यांनी लावला. त्या चुलत्यामुळं आज आम्हाला नाही का मामांना नाद लागला, मामांमुळं आम्हाला लागला. आणि तिथून जे आपला स्ट्रगल चालू होता, आपण जवळजवळ 2, 2.5, 3, 4 अशा बैल जवळजवळ 9 बैल घेतली ते आम्ही. तिथं आम्हाला कुठंच यश नाही भेटलं. शेवटी घरच्या गाईचा तयार झाला आणि घरच्याच गाईच्या खोंडाने आज दाखवून दिलं की महाराष्ट्रात 14 देशामध्ये माझं, मोहिलचं, मामाचं, जवळ आमच्या सगळ्या टीमचं नाव नेलं त्याने. तिथूनच बैल काढला. म्हणजे नाही का एक त्यांची पुण्याई असं ना आमच्या मागं काहीतरी, आमची पूर्वजांची किंवा माझ्या चुलत्याची, त्यामुळे बैल काढला. मला बकासूरचं कंपॅरिझन सचिन तेंडुलकर यांच्याशी अनेक लोक करतात. ज्यावेळेस सचिन तेंडुलकर खेळायचे त्यावेळेस लोक क्रिकेट पाहायचे. ते रिटायर झाले तर काही लोकांनी क्रिकेट पाहणंच बंद केलं. तर हेच बकासूरच्या बाबतीत अनेक जण बोलतात. ह्या विषयावर बोला आणि बरीचशी चर्चा आहे. आणि खरं खरं सांगा,
बकासूरचं वय पाहता, सगळ्या गोष्टी पाहता, खरंच बकासूरचा पळ कमी आलाय का? पुढचं नियोजन कसं असणार आहे? आगामी काळात हिंद केसरी मैदानं भरपूर येणार आहेत, स्पेशली कोरेगावचं मैदान येत आहे. भीती नाही वाटत? बैल कधीतरी थांबणार आहे, कारण शेवटी नंदी आहे, त्याचं शरीर आहे, त्याचं वय आहे. भीती मग काय आहे, फक्त मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, ज्या मुलाखतीची प्रतीक्षा तुम्ही पाहत होता ती मुलाखत घ्यायला आलोय. सगळ्यांचा लाडका बकासूर, आणि बकासूर म्हटलं की नाव येतं मोहिल शेठ धुमाळ यांचं. गप्पा मारूया आणि बऱ्याचशा गोष्टी जाणूया, सद्यस्थिती, भविष्य आणि कशा पद्धतीने एकंदरीत वाटचाल चालू आहे. नमस्कार मोहिल शेठ. नमस्कार. काय आत्ता काय सुरू आहे? आता काही निवांत आहेत सध्या. सातत्यानं बैल पळतोय, म्हणजे एक दिवसाचा एक गॅप नसतो का? हो. का कारण काय? तर तुम्ही पण डोळ्याने बघितलं असेल की बैल महाराष्ट्र इथं बघायला येत नाही लाईव्हला, की बैल रोज का पळतो. सांगा ना एकदा. की तो एवढा अग्रेसिव्ह आहे की बैल घरी आल्यानंतर मैदानाहून घरी आले कीच लगेच मायगा धिंगाणा घालायला सुरुवात करतो. आणि बैलाला लय 2 दिवस आराम भेटला की बैल तिसऱ्या दिवसापासून खूप मारतो बिरतो नाही का, म्हणजे जवळ येऊन देत नाही कुणाला, धिंगाणा घालतो, मग स्वतःलाच लागालाग करून घेतो. बर, मैदानावरचा बकासूर वेगळा आहे, पण दावणी वरचा बकासूर कम्प्लिटली वेगळा आहे. हो. कसा एकदा सांगा प्रेक्षकांना त्याच्या चाहत्यांना. नाही, खूप म्हणजे अग्रेसिव्ह, मॅट बीट फाडून टाकतो, बर. शांत बसतच नाही. होय. माती चूक बाहेर बांधले की माती उकरतो, आतमध्ये नेले की मॅट फाडतो. बर, ही कसं अलीकडच्या काळात झालं, पहिला दोन्हीकडे शांत होतं ना. पहिला घरी पहिल्यापासूनच तसं आहे म्हणजे. बर, आता कसं आहे, सगळ्यात महत्वाचं तुम्ही बकासूरचे मालक असण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं असतं की महत्वाचं आहे की सुट्टी मेकर आहात. हो. तर आता सुट्टी मेकर म्हणून बकासूर बद्दल काय काय नवीन गोष्टी सांगाल? नवीन गोष्ट म्हणजे पहिल्यापासून कसं आहे, जो जन्मल्यापासून मी त्याच्यासोबत आहे, त्यामुळे तो मी असन तर शांत उभा राहतो, मी नसन तर तो शांत उभा राहत नाही. बाकी कोणालाच कधी मी बघितलं नाही की सोडाय दिलेला आहे, किंवा कोणाला तुम्ही असं सांगितलंय की त्याचा वेळेस थोडं चालवाय नाही, सगळं तुम्ही करता. दुसरं कोण जवळ आले की लय त्रास देतो नाही का, सोडाय बिडाय दिलं की लय त्रास देतो, उभाच राहत नाही मग बैल. बरं. त्याला कंटिन्यू शेजारी उभाच लागतो. आता सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस बकासूरची सुट्टी असते त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं असतं त्याचं शांतपण आहे. हो. झेंड्याकडे बघत राहणं, तसा उभा राहा एकदम शांत बैल. तर हे वारंवार प्रॅक्टिसमुळे आलंय का? कारण काय, तुम्ही वासूर असल्यापासून बकासूरला जाणीवपूर्वक काय गोष्टी शिकवल्या असतील, तर काय सांगाल कशा पद्धतीने त्या गोष्टी केल्यात? त्याला पहिल्यापासून मी बारीक असल्यापासून, पहिलं तर त्याला जेव्हा पळत होता तेव्हा त्याला येसन नव्हती, 2 वर्ष तर येसन नव्हती, पण तेव्हापासून त्याला ती सवयच लावून ठेवलीत की जे आपण खाली पट्टीला पहिली रेष असायची फक्त, की त्या रेषेबशी त्याला उभा केलं की तो शांतच उभा राहायचा, आणि हात काढले की झेंडा पाडला की ऑटोमॅटिक निघून जायचा पहिल्यापासून. बर, त्याचाच एक महत्वाचा भाग असतो की तुम्ही फाटी दाखवता, नेता, त्याच्यानंतर सीमेला असेल, गटाला असेल, तुमच्या माग आपोआप एकदम शांत पद्धतीनं चालत येतो. तो सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय. ते नातेसंबंध ही खूप वेगळे वाटतात, म्हणजे अक्षरशः एकमेकाशी समरूप तुम्ही झालाय, एकमेकांच्या आहात असं दिसतं आम्हाला एवढ्या वर्षात. कधी उदाळलाय किंवा फास्ट गेलाय चालतं असं नाही, एकदम शांततेनं तुमचं एक वेगळं नातं आहे. नातं खूप वेगळं आहे, ते कुणाला न समजणारं नातं आहे असं, की त्याला जर मी हिथं गोट्यावर नसलो दिवसभर आणि आलो तरी त्याला लगेच कळतं, आतमधून वरडतो, बसलेला बैल उठतो, आतमधून बैल जरी गोट्यात बसलेला असला तरी त्याने बघितलं की लगेच उठून उभा राहणार. म्हणजे ते खूप वेगळं नातं आहे, आणि तो एक देव अवतारी, त्यामुळे त्याला कुठल्या गोष्टी सांगायची गरज नसती. आता इथं गोट्यावरती तरी त्याला एक पण कासरा नसला तरी बैल जिकडे जाईन तिकडे माग मागच फिरणार. आणि त्याचं ज्यावेळेस फाटीला पळायला जाताना त्याचं ती शांत, म्हणजे वादळापूर्वीची शांतता अशी म्हणतात, वादळाच्या अगोदर शांत एकदम असतं, तसं पळायच्या अगोदर ज्यावेळेस जातो पळाय ती शांतता असते. तर ती काय सांगाल? बैल सुटल्यानंतर वेगळा आहे, पण ज्यावेळेस चालत जातो त्यावेळेस शांत,
कमालीची शांतता. बैल झुपस्तवर काहीच करत नाही, एकदम शांत असतो नाही का, की त्याच्याकडे बघितलं की असं वाटतं की हो काय बैल पाळणार आहे का. आता पण पहिलं तर लय शांत असायचा बरं, आता बी त्याच्याकडे बघितलं तरी असला शांत वाटतो ना. बैल जेव्हा वळवून रेषेबशी आणतो का तेव्हाच बैल मूडमध्ये येतो. आणि अजून एक बघा, सर्व प्रेक्षकांनी बघितलं असेल की बकासूरचं एवढं म्हणजे भारी त्याचं एक कॅल्क्युलेशन आहे, त्याला एवढं बघा समज आहे की बैल असा कधी सीमारेषा क्रॉस झाली लांब पळत गेला असं कधी नाही झालं, लगेच नाही, कधीच थांबतो. नाही. लगेच निकाल रेषे संपले की लगेच पुढे आपली दोन मुलं थांबलेली असतात की ते बैल लगेच थांबतो, तर मुलं आडवे आले की बैल थांबतो. आणि सातत्यानं ज्यावेळेस आपण बैल सोडतोय, सगळ्या गोष्टी करतोय, तर त्याचं एक अजून एक वैशिष्ट्य बघा, आणि हे सगळ्या प्रेक्षकांना कळलं असेल की हे झेंड्याकडे तुम्ही शिकवलंय बघाय का त्याचा तो बघतोय का तुम्ही तोंड करता ते. नाही, जिथं म्हणजे नाही का त्याचा झेंडा ह्या साईडला असला किंवा त्या साईडला असला, त्याचा एक डोळा झेंड्यावरतीच नजर असते पहिल्यापासून, की झेंडा पडला बैल हातातून निघून जातो सोडला नाही तरी. आणि बैल रेषेबशी आणून उभा केला की बैल एका हाता उभा राहतो, फक्त हात ठेवलेला असतो बैल आणि शांत उभा राहतो. बैल झेंडा पडला की डायरेक्ट सुटून जातो ऑटोमॅटिक. आता काय काय गोष्टी विचारतो तुम्हाला, सांगा उत्तर. बकासूरची प्रसिद्धी ही कधी कधी अडचणीचा विषय होतोय का ह्या काळात, म्हणजे शर्यतीत? कारण जसा बैल उतारतो तसं मला नाही वाटत आज बसलाय त्याला आता मी कधीच मैदानात बसताना बघितलंय, कारण त्याचे चाहते आहेत महाराष्ट्राचा, जगभरात त्याला पाहण्याची इच्छा असते, सगळ्यांचा लाडका बैल आहे. तर त्याची प्रसिद्धी कधी कधी त्याला विश्रांतीला हानिकारक ठरते का? ठरते ना. काय बकासूरवरती त्याच्या चाहत्यांचं खूप प्रेम आहे, अचंड प्रेम करतात त्याच्यावरती, पण तो पण त्यांच्यासाठी एवढा पळतो, पण त्या गोष्टीची त्यांना जाणीव नाहीये. आपण तिथं ओरडून सांगतो की नाही का बैलाला बसू द्या, कारण का बैल एवढा प्रवास करून येतो 200 किलोमीटर 300 किलोमीटर, बैलाला येऊन 3 फेऱ्या पळायच्या असतात, 3 फेऱ्या पळून झाल्यावर परत प्रवास करून घरी जायचं असतं. तरी आपण एखाद्या म्हणजे बकासूर प्रेमी आपण त्यांना सांगितलं बैल बसलाय, सेमीफायनल झालं फायनल झालं तुला फोटो काढून देतो, तरी ते ऐकून घेत नाही की मला फोटोच काढायचा आहे. मग आरडाओरडा करणार, वादाचा विषय करणार. आणि तुमच्या बरोबर तर लय असं इम्प्रेशनच झाले हो, की नाही मोहिल अजिबात आम्हाला सहकार्यच करून देत नाही, फोटोज काढत नाही, ऍटिट्यूड आलाय प्रसिद्धीचा. ते सत्य गोष्ट बघत नाही. कारण का आता उद्या मैदानावरती जायचंय, उद्या मैदानावर जायचंय म्हणले आज झोप येत नाही, कोणी का असाना आम्हाला तर झोपा येत नाही. आणि आम्हाला मैदानावर उद्या जायचं साताऱ्याला म्हणलं की 2 वाजता तयारी करायला घ्यायला लागते. आमची पोरं गोठ्यावर येतात, रात्री 10 वाजता सगळी गोठ्यावर येतात. त्याच्यानंतर नाही का म्हणजे आता साताऱ्याला जायचंय की 2 वाजता उरकून घ्यायला लागतं, की आम्ही चुलीवरती पाणी तापवणार, पोरं आंघोळ्या करणार, त्याच्यानंतर मग बकासूरला पाणी तापवणार, 3 वाजता बैल धुणार, 3 वाजता बैल धुवून बिवून बैलाला रंगून बिंगून परत माझं उरकून सगळं आम्ही 4 वाजता बैल इथून गाडीत भरतो. 4 वाजता बैल भरले की 8 वाजेपर्यंत आम्ही मैदानावरती पोहोचतो. 8 वाजता 9 वाजता नाही का जसं लांबचे मैदान असेल तसे पोहोचतो. आणि तिथं जाऊन परत नाही का आता एवढा गाडीचा प्रवास करून द्यायचं, गाडी चालवणार हे त्यांना दिसत नाही, त्यांना फक्त यायचं आणि फोटो काढायचा. ते आता ज्या गावात जाईन तिथले प्रेक्षक येतात, ते तिथून उठून निवांत आलेले असतात, पण हे आम्ही सगळं करून आले हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे कुठंतरी आपल्याला पण विश्रांतीची गरज असते. आम्ही त्याच्यानंतर गट पळून येतो, सेमीपर्यंत थोडा आराम करतो, कारण का परत 3 फेरे पळून आम्हाला घरी जायचं असतं एवढा प्रवास करून. प्रवासामध्ये कसा आहे बकासूर, म्हणजे बसतो, शांत असतो का कंटिन्यू उभा राहून असतो? कारण ही पहिलू कोणाला माहित नाही. तुम्ही जसं सांगितलं की मैदानात पळलेला बकासूर, दावणीला आलेला बकासूर, मग प्रवासात कसा येतो? बैल जाताना येताना कधी बसत नाही गाडीत. बैल उतरावला आणि त्याला मॅट दिले की बैल बसतो खाली, मैदानात असू कुठं असू. आम्ही नाही का असं सकाळी इथून घरी निघाले की डायरेक्ट मैदानात जातो. मैदानात गटाच्या आधी बैल बांधले की मॅट बीट टाकले की जरा वेळ बसतो, आणि त्याच्यानंतर परत नाही गट पळून आले की थोडा वेळ बसतो. सेमीला जरा प्रेक्षक वाढतात, त्याचे फॅन येतात, त्यामुळे त्या कालव्याने तो बसत नाही. बैल बसत नाहीत. आणि कधी कधी
ह्याच्यामुळं थोडस म्हणजे पळावर परिणाम तुम्हाला दिसतोय का अलीकडच्या काळात? आता काय होतं, एवढा प्रवास करून 3 फेरे त्याला पळायचा कधीच कंटाळा येत नाही. बर. त्याला दिवसातून 6 फेरे पळवले तरी बैल तेवढाच पळतो, जास्त पळतो जेवढा पळन तेवढा. पण फक्त त्याला ते जाण्या येण्याचा थोडा प्रवासाचा त्रास होता. आता आपण जरी 200 किलोमीटर गाडीत बसून प्रवास केला तरी आपले पाय दुखतात, अवघडल्यासारखं होतं. तो कंटिन्यू उभा असतो टेम्पोत. म्हणजे हा विक्रम एक असेल की सर्वाधिक असा ट्रॅव्हलिंग केलेला बैल, इकडून तिकडून कायम सर्वाधिक पळालेला आणि त्याचं ट्रॅव्हलिंग मोजणं एवढं आहे. आणि ट्रॅव्हलिंग बरोबर एक मुद्दा असतो बघा, तुम्ही सगळं टीम तुमची येत असते, त्याच्यानंतर सगळा पूर्ण सेटअप लावता. पण आत्ताचा काळ हा वेगळा आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. हो, तर एकदम ऊन, कडाक्याचं ऊन, आपल्याला 2 मिनिटं उभं राहता येत नाही. ते दिवसभर उभं राहणं आणि त्याच्यानंतर पळणं, तर तो उन्हाचा त्रास जाणवतोय का तुम्हाला? म्हणजे उन्हाचा त्रास होतोय ना आता सध्या चालू सीझनला. बकासूरच्या बाबतीत सांगा. हो, काय होतंय, दम लागतो बैलाला. पळून आले की जरा धाप टाकतो बैल, नाही का, उन्हामुळे. काय अजून शरीरात काय त्याच्या म्हणजे असा बदल दिसतोय तुम्हाला? नाही, त्याचा म्हणजे पण स्पीड मध्ये काहीच फरक नाही पडत त्याला कुठल्याच गोष्टीचा. त्याला लागलं तरी तो स्पीड तो आहे तेच लावतो. आवडतं मित्रांनो, बकासूरची एक गोष्ट प्रकर्षानं तुम्ही बघत आला एवढ्या वर्ष, आपण सगळीच बघत आलो, त्याला पाय आवडतं, बाकी काय नाही. पाय नाही नेलं की तो लय धिंगाणा घालतो घरी. मला वाटतं आता ती प्रेक्षकांची, त्याच्या चाहत्यांनाही बकासूरला बघायचं असतं, बकासूरलाही त्या सगळ्या चाहत्यांचं मन जिंकायचं असतं. फक्त ते कुठंतरी काही गोष्टी समजून घेत नाही. आता ह्या निमित्तानं काय काय गोष्टी आहेत मला सांगायची, उत्तर द्या. प्रसिद्धी येते, आता राहणीमान बदललंय, वागणं बदललंय, पहिलं तेच आहे का आता मोहील बदललेत? नाही, आम्ही कधी बदललो नाही, कारण का आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि कधीच आतापर्यंत गर्व केला नाही, कधी अंगातली कपडे काढून नाचलो नाही. किती मैदानाने आता 12 वेळा हिंद केसरी झाला बाई. कारण आम्ही आमचा फक्त आनंद साजरा करतो, फक्त अंगावली कधी कपडे काढले नाही, काय नाही, कुठली गोष्टीचा माच केला नाही, पैशाचा माच कधी दाखवला नाही आम्ही, ह्या गोष्टी कधीच केल्या नाही. कारण काय, आता महाराष्ट्राचा लाडका बैल म्हणजे आपण देवत्व सगळ्यांनी दिलेलं आहे बैलाला, तर आपल्या एका वागण्यामुळं बकासूरचं इम्प्रेशन जाऊ नये ही जबाबदारी तर आहेच ना. हो, आहे ना. त्याच्या नावाला गालगोट लागण असं कुठलीच गोष्ट आम्ही करत नाही, आतापर्यंत कुठलीच अशी गोष्ट केली नाही. बरं, भीती कधी वाटलेली बकासूरच्या बाबतीत सगळ्यात ज्यादा? बैल आजारी असले की खूप भीती वाटते. पण शक्यतो सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि भगवान शंकरांच्या आशीर्वादाने आजार जवळ आला नाही आणि कणखर आहे. हो, बैल असा कधी जास्त आजारी बिजारी पडत नाही, फक्त माग त्याला मैदानात पायाला जरा इजा झाली तेव्हाच भीती वाटत होती. आणि छातीत भरणं हा प्रकार नाही का? नाही, बैल कधी असा छाती भीतीत नाहीच भरला. काय वाटतं? कारण जर बाकी नंदी पाहिले, सगळेच नंदी आपापल्या मालकाला देव असतात, प्रिय असतात, पण बरेचसे नंदी असेल की छातीत भरले जातात. तर आजपर्यंत आम्ही ऐकलं नाही 4-5 वर्षात की छातीत भरलाय बैल, चोळाय नेलाय कधी. बैल कधी आजारी पडला नाही जास्त, नाही का, त्याला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही झाला. बैल आतापर्यंत, नाही का, काही बैल कमी होतात, जास्त होतात, आपण कुठल्या बैलांना नाव नाही आठवत, पण आतापर्यंत आपला बैल कधीच कमी नाही पडला, कधीच, कुठल्याही मैदानात असू दे, कंटिन्यू तोंड काढूनच पडलाय. पहिल्याच तुम्हाला काय माहिती नसतं ना, पहिरे सगळे मामा करतात. कारण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की तुम्हाला विचारलं जातं पहिरा कुठला आहे, तर तुम्ही म्हणता नाही माहिती, तर काय काय वेळेस ह्यातनं बी वाटतं की बघा ऍटिट्यूड आला का, पण ऍक्च्युअली तुम्हाला काहीच माहित नसतं. पहिरे म्हणजे त्या नियोजनात आपण जास्त लक्ष घालत नाही, कुठं मोठी मैदान असेल तरच आपण त्यात लक्ष घालतो. तुमचं काम फक्त बकासूरला नेणं सोडणं, बाकी सगळं जे निर्णय असतात ते मामा घेतात. हो, आता मामांवर विषय निघाला, ही तुम्ही कधी आला इकडं सुसगावला? लहानपणापासूनच आलाय का? हो, जन्मलं तेव्हाच इकडेच आहे. होय. मग आता तुमचं मूळ गाव कुठलं, काय सगळं थोडी पार्श्वभूमी सांगा ना. गोटावडा, धुमाळवाडी. बाकी पार्श्वभूमी काय तुम्हाला? भाऊ बहीण किती काय? नाही, मम्मी पप्पा तिकडेच असतात, बहिणी एक. वय किती आता तुमचं? माझं आता 22. मग आता बकासूरला
एखादी मालकीन शोधणार आहे का नाही? आता बघू, निर्णय मामा घेतील. मामाच घेणार. पण येत असतील ना अनेक SMS किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही एवढं पॉप्युलर आहे, महाराष्ट्रात पॉप्युलर आहे, तर अनेक येत असतील की हृदयाचे जवळचे SMS येत असणार, काय काय गोष्टी येत नाही असणार. तसल्या गोष्टीत आपण लक्षच देत नाही. आपल्याला पहिल्यापासून तो नाद आहे, तोच नाद करतोय आपण, नाही का? त्या क्षेत्रात उतरलो ना, त्या क्षेत्रात खूप मोठं व्हायचं. सगळ्यात मोठा विजय बकासूरचा कुठला आहे तुमच्या मतानुसार? की मला आजपर्यंत असं वाटलं की ह्याच्यासाठी केला अट्टहास आणि ह्याच्यासाठीच बैल घेतलेला, ह्याच्यासाठी सुरुवातीपासून नाद केलेला. ना, आपल्याला फक्त हिंद केसरी व्हायचं होतं आणि त्यांनी इतके हिंद केसरी दिले की ते आतापर्यंत कोणाला नसन भेटले. एवढे हिंद केसरी नाव लावून ठेवले. कुठलं पण एक कुठलं मैदान सांगाल की खरंच त्यावेळेस झालं, आमचं स्वप्न पूर्ण झालं असं? पुसेगाव पहिले हिंद केसरी झालं ना, तेव्हा एवढा खूप आनंद झालता, म्हणजे बेकार आनंद झालता. 1 नंबर केला तेव्हा. त्याच्यानंतर ठारच्या मैदानात चंद्रहार दादाच्या प्रथम क्रमांक केला मयबेने आणि बकासूरने. आचंड आनंद झालता. बकासूर आल्यानंतर आर्थिक परिस्थिती तुमच्या कुटुंबाची बदलली. तुमच्यात आर्थिक परिस्थितीत काय बदल झाला? नाही, खूप बदल झाला, नाही का? म्हणजे आपल्याक ज्या गोष्टी नव्हत्या त्या गोष्टी भेटल्या, नाही का? खूप म्हणजे सगळंच बदलून गेलं, आखी लाईफच बदलली. कुठली एक गोष्ट आहे की बकासूरच्या आपण म्हणून मिळवलेल्या बक्षिसातून मी घेतली आणि ही माझ्यासाठी खूप हृदयाजवळची आहे की मी ही कधीच विसरू शकत नाही, अशी कुठली गोष्ट घेतली पहिल्यांदा? आपण गाडी घेतली ना बकासूरची ठार, ती खूप आनंद झाला तेव्हा. विचार केला होता थार मध्ये फिरेन? कारण मी बघितलंय तुम्ही खूप अगदी नॉर्मल गाडीत नाही येता, पण थार बैलांनी दिली. खूप त्या मैदानात 1 नंबर केला तेव्हा आनंदच वेगळा होता. आणि ती त्याचं गिफ्ट आपण आपल्या जवळ ठेवले. आता बकासूर बघा नंदी बसतो तसा बसलाय. आता नंदीच्या अवतारात आपण बघतो मंदिरात असतो त्या पद्धतीने त्यानं पाय ठेवलेला आहे. बकासूरची अशा गोष्टी सांगा की आम्हाला माहित नाहीत. उदाहरणार्थ कसं तुम्ही सांगितलं की हा बाबा झेंडा ज्यावेळेस पडतो त्यावेळेस बघत असतो, पण दावणीवरच्या गोष्टी की ही गोष्ट सेम माणसा करतात. तुम्ही म्हणताय सगळं कळतं, पण आता एक किस्सा सांगा की अरे बापरे मी आश्चर्य झालो की ह्याला एवढं कळते. असं कुठली एक माणसाची प्रवृत्ती आहे त्याच्याकडे असं तुम्हाला वाटतंय? त्याला माहिती अशी कुठलीच गोष्ट नाही की त्याला कळत नाही. म्हणजे आता पर घरामध्ये बी जातो बैल, एवढा शान आहे, म्हणजे नाही का? आतमध्ये जातो, बसतो, सगळ्या गोष्टी त्याच्या माणसागतच आहे सेम. कधी बोलता त्याच्याबरोबर एकटं? संध्याकाळचं. काय बोलता? खूप म्हणजे नाही का, त्या जवळ गेले की नाही वेगळीच गोष्ट होती. तुम्ही त्याच्याजवळ कधी अश्रू कधी ढाळलेत? कधी रडलाय तुम्ही त्याच्या जवळ? एक मैदान झालं मोठं, आता ते नाव आठवणं, त्या मैदानात त्यांनी विजय मिळवून दिला तेव्हाच. बरं, आता हे बरेचसे लोकांचे प्रश्न आहेत की क्वार्टर फायनल असतात, मेगा फायनल असतात, त्याला कधीच पळवत नाही. सीमेला पराभव झाला की भरून का आणता? नाही, कसं असतं, क्वार्टर फायनल मेगा फायनल हे आपण गरीब नाही का? आता जे बैलांना गरीब बैला गाडा मालक आहे 2 नंबरला उतरणारे, आता काय होतं, आता मोठी गाडी लागली, आता ही बकासूरची मोठी गाडी लागली, त्याच्यानंतर 2 नंबरला बारकी गाडी उतरती आणि त्याच्यानंतर 3 नंबरला बारकी गाडी उतरते, मग त्या गाड्यांना चान्स भेटतो. आता क्वार्टर फायनल मेगा फायनलला ह्या बारक्या गाड्या राहतात, मग त्यांचं पळून 1 नंबर कुठंतरी होतो, मग त्यांना वेगळा आनंद होतो. त्यासाठी आपण क्वार्टर फायनल मेगा फायनल कधीच पळत नाही आणि पळणार पण नाही इथून पुढे. त्या क्वार्टर फायनलला 1 लाख रुपये बक्षीस असलं तरी आपण ते पळू शकत नाही. कधीतरी वाटतं का ठीक आहे मामा तुम्ही 1 महिना नियोजन करू नका, मी करतो स्वतः, अशी कधी भावना होती का तुमची? नाही, नियोजनच आपल्याला वाटलं आपण या मैदानाचं नियोजन केलं तर मामाला सांगतो या मैदानाचं नियोजन झालेलं आहे म्हणून. मामा डिस्कस करत नाहीत का नियोजन करताना? कारण काय होतं काय वेळेस बघितलं की ज्यावेळेस बैल पाळा येतो त्यावेळेस कळतं की त्यात तोडीचा पायरा नाही, मग त्यावेळेस तुमच्याकडे बोट केली जाते, अरे काय पायरा केलाय असं झालं असेल. आता जो गरीब बैलगाडा मालक असतो, आता जेवढी महाराष्ट्रात टॉपचे नंदी पाळतात त्यांना ते नंदी कधी गरीब गाडा मालकाच्या बैलासोबत पाळताना दिसत नाही, पण आपण प्रत्येक नंदी सोबत पळतो, कारण का अख्खा महाराष्ट्र त्याला देव समजतो. सगळ्यांची इच्छा होती आता की
की बकासूर संघ पळला तर आपला बैल कुठंतरी उजाडात जातो. तर खरंच त्या बैलात दमक असेल तर बकासूर संघ पळून 1 नंबर केला तर तो बैलाची हे वाढती, मग त्याला कुठेतरी चांगले पैरे होतात. आणि असे जे मोठे मोठे मैदान असतात तेव्हा मग नियोजनाचं आमचं डिस्कशन होतं की वैभव असेल, मामा असेल, आम्ही सगळे बसून मग ते निर्णय घेतो की ह्या मैदानात कुठला बैल चालन, त्या मैदानात कुठला बैल चालन. बाकीची रोजची जी मैदानं असतात त्याचं नियोजन मामा बघतात. बघा आता हा विरोधाभास बघा, एकीकडं बैलगाडी क्षेत्रात देवाची उपमा आणि त्याच्याच जोडीला वायदी किंग म्हणून तुम्हाला बोललं जातं. तर थोडं तुम्हाला कसं बघाल ह्या दोन्ही गोष्टीकडं? काय होतं की आता वायदी किंग म्हणतात, आपण तुमचा बैल पळतोय तुमच्या घरी येऊन बोललो नाही आम्हाला वायदी द्या आम्ही तुम्हाला बैल देतो, त्यांचेच फोन मग आम्हाला येतात की आम्हाला ह्या ह्या मैदानाला बैल लागतोय, आम्ही इतके इतके पैसे देतो. तर तुम्ही म्हणत असाल की कधीतरी नको त्या गोष्टी कराय किंवा काय, कारण तुम्हाला जसं सांगितलं ह्या 2 उपाधी एका वेळेस चालणं थोडस लोकांना विचित्र वाटतंय. आता कसं होतं, महाराष्ट्रात बकासूर एकटा वायदी घेणारा नाहीये, इतर जेवढे नंदी पाळतात त्याच्यातले निम्मे नंदी वायदी घेऊन पाळतात. मग आता बऱ्यापैकी तर भरपूर नंदी मी आता मैदानात असतोय, हे प्रेक्षक मैदानात नसतात की आता मी तरी कितीतरी बैलांचं बघतोय की कोण किती वायदी घेतं कोण नाही, सगळं आम्हाला पण माहिती असतं. तुम्ही बी दिलेली आहे वायदी? आम्ही पण वायदी दिलेली, जेव्हा बकासूर पळत नव्हता तेव्हा आमच्याकडे 45,000 वायदी मागितली होती पहिल्यांदा. काय होतं मोहिल शेठ, आता वायदीचा विषय निघालाय तर एखादी मोठी रक्कम असेल आणि थोडी चर्चा झाली महाराष्ट्रात बैलगाडी क्षेत्रात, 4 लाख असो, 5 लाख असो, 7 लाख असो, तर ती वायदी कुणी घेतली तर नाव येतं तुमच्या पूर्ण टीमचं, मामांचं नाव येतं. तर काय सांगाल ह्याच्याविषयी, काय सांगाल? आता काय आता ते माहिती नसतं त्यांना नक्की. आधी जी कमेंट करतात ना त्यांनी बघितलं पाहिजे की कुणी वायदी मागितलीत काय. जेव्हा जेव्हा मोठे मैदान असतात तेव्हा आमच्या टीमचं एकच नियोजन असतं की ते जाऊन बकासूरने 1 नंबर केला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट ही बदलावी वाटते का तुम्हाला की बकासूरवर गाडी बांधणं, आता काय काय वेळेस काय होतं, गाडी न बांधता पळवलं तर का होईल, कारण काय आहे फॉल होतात गाड्या फॉलो होतात. बकासूरला असं मोकळं सोडून नाही त्याला गाडी जर नाही बांधली तर गाडी फॉल होती. कधी प्रयत्न केलाय हा? कारण कायम पळत तर असतो गाडी बांधून. आता बैल गाडी बांधून बी हातातच धरावा लागतो, त्यामुळे काय होतं मग गाडी जर नाही बांधली तर बैल ड्रायव्हरला कंट्रोल होत नाही, गाडी बांधून बैल ड्रायव्हरला जरा कंट्रोल होतो. ह्याचाच गुरु म्हणू आपण, सोन्या 50-50 एक मुलाखत घेतलेली, त्यात असं सांगितलं गेलं की सतत गाडी बांधून पळणं ह्याच्यामुळे बैलाच्या पायांना त्रास किंवा शरीराला त्रास होतो. तर तुम्हाला वाटत नाही की सारखं गाडी बांधून पळवणं योग्य नाही? आता परत गाडी नाही बांधली तर गाडी फॉल होणार, परत फॉल झाले की प्रेक्षक बोलणार ह्यांना नियोजन करता येत नाही, म्हणजे सगळी कुणच टीका आहे. का हो, का सारखी टीका होत असेल का? तसा बैलच आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, म्हण आहे ना मराठीत की जिथं जास्त गोड फळ असतात तिथं दगड मारली जातात. आता काय बोलणार, आता गाडी नाही बांधली, ड्रायव्हर नाही बसवला आपण की सगळी कोण टीका ही आमच्यावरती कंटिन्यू चालूच आहे. कौतुकी चालू. हा, आम्ही आमचा 1 नंबर झाला, आम्ही आनंद साजरा केला तरी टीका होत्यात, बकासूरची हार झाली तरी टीका होत्यात. आता बोलणार तरी आपण कोणाला शेवटी ना. मग कसं बघतात टीकेकडं? ना आपण दुर्लक्ष करतो डायरेक्ट. आपण जे कमेंट करणारे असतात ते आपण काही त्यांच्याकडे लक्षच देत नाही. चांगल्या लोकांवरती कायम टीकाच होते. आता प्रसिद्धी वाढली, नाव झालं की टीका करणार लोक. आता मागून कुत्रा बुकणार आहे, कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण पुढे चाललोय तर पुढेच जायचं. एकंदरीत तुमच्या मुलाखती घेत असलं, चांगलं बोलाय शिकला की सारखं मुलाखती देऊन तर अभ्यास ह्याला बैलगाड्यातला कारणीभूत आहे की सततच्या मुलाखती देऊन तुम्ही चांगलं बोलाय शिकला? नाही कसं, आता जेव्हा बसून बैलगाडी क्षेत्रात उतरलोय तेव्हा बसून नाही का हळूहळू प्रत्येक गोष्टी टप्प्याटप्प्याने शिकत गेलोय. आता सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतले, हार झाले की काय होतं, जीत झाले की काय होतं, सगळ्या गोष्टी भरपूर गोष्टींचे अनुभव भेटलेत. अनुभव सगळ्यात मोठा गुरु आहे. हा, जबाबदारी काय वाटते तुम्हाला आता सगळ्यात मोठी, की माझ्या ही मोठी जबाबदारी आहे,
बकासूर माग असताना? बकासूरची सगळ्यात मोठी जबाबदारी. त्याला व्यवस्थित ठेवणं. हो, कारण का तो कोणा माझ्याशिवाय राहू शकत नाही, आणि त्याची खूप मोठी जबाबदारी. मित्रांनो, जबाबदारीचा विषय आला आणि ती जबाबदारी चांगल्या रीतीनं पार पाडतात. एवढ्या वर्ष बैल पळवणं आणि महत्वाचं मालकापेक्षा सुट्टी मेकर मालक असणं ही मोठी ओळख आहे. आणि एवढ्या वर्ष सुट्टी मेकर म्हणून चांगलं काम करतात. बकासूरच्या यशात ह्यांचा खूप मोठा वाटा आहे सुट्टी मेकर म्हणून. अजून एका व्यक्तीचा वाटा आहे आणि त्यांनी लिटरली बैल पहिल्यांदा पळवला. तर वैभव मामा आहेत, त्यांना विचारूया काय गोष्टी. या मामा, आत्ताचं पाठीमागच्या मैदानात जाकी म्हणून पुन्हा एकदा चालवलं, काय फरक दिसला पहिल्यांदा बकासूर पळवताना आणि आज पळवताना? आता एवढ्या 2-3 वर्षानंतर गाडी आणली पार त्याची, मधून अजून एखादा योग आला तर मैदान पळवतो. पण सगळ्यांनी बघितलं व्हिडिओमध्ये बैल आपल्याला कसं ताणतो. म्हणजे एक त्यांनी ते अजून ते ठेवलेलं आहे मनामध्ये, ते डोक्यामध्ये, की मालक जर स्वतः गाडी आणत असेल, म्हणजे ते स्टेप आहे ती फक्त मलाच माहिती आहे. की मी ज्या पहिल्यांदा बकासूरच्या गाडीवरती बसलो होतो तेव्हा जी स्टेप होती गाडी हाणायची, म्हणजे नाही का, गाडी सुट्टी बसून जर बैल हातात ठेवला तर बैल ते अजून ताणतो. आणि हातात ठेवून नुसतं नाही पळवत बैल, कधी सोडायचा कधी धरायचा, कधी सोडायचा कधी धरायचा, त्या हिशोबाने बैल जास्त पळतो. मग रेग्युलर काय हाणत नाही? नाही, आता घरच्यांमुळं कसं आहे, एकुलतं एक आहे मी, त्याच्यामुळे घरचे थोडंसं घाबरतात. आणि आपण मैदानामध्ये अपघात वगैरे बघतो, त्याच्यामुळं नाही बसत. आणि पहिलं जेव्हा कोण नव्हतं तेव्हा बसणं हे गरजच होतं. आणि आता असं झालंय की 2चे 4 हात झाले, त्यामुळे ती बी जबाबदारी असते. तर सगळ्यात मोठा विषय, ही बकासूरचा नक्की काय करार झालेला आहे, अजून आहे काय? मुंबईच्या कराराबद्दल काय बोलायचे? करार म्हणजे आमचा एक 2023 का 22ला पहिल्यांदा करार झाला होता सचिन शेठ सोबत. आणि त्या करारानंतर आता 2025 पर्यंत करार चालला तो. आणि 2026 1 तारखेला आपला करार संपला होता. म्हणजे शेठने जे कराराचे पैसे आपल्याला दिले होते ते 2025 पर्यंत, म्हणजे एंड डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत पैसे दिले होते. तिथून पुढचे शेठ पैसे टप्प्याने देणार होते आपल्याला. पण त्याच्या अगोदर शेठचं आणि मामाचं बोलणं झालं की आता आपण थांबूया येतं, एक गोडीने करार आमचा संपलेला आहे. शेठवर जेवढे पैसे दिले होते त्याच्यामध्ये आपण काय करार संपवलेला आहे. तसा पेपर आहे आपला मागच्या वर्षीतला, शेठने जर सांगितलं पेपर आहे आपला मागच्या वर्षीतला. पण त्याच्यावरती मामाचं त्याचं बोलणं आलं शेठचं. त्यानंतर करार शेठचा स्वतः फोन आला, वैभव आपण करार इथं थांबूया. कारण शेठ ज्या दिवशी शेठ 2022 का 23ला आले होते करार करायला, तेव्हा मीच मध्यस्थी होतो, मी आणि विठ्ठल नाना होते. त्यानंतर तिथून पुढचे करार ते मामाचे शेठचे स्वतःचेच होत गेले, आम्हाला त्यात काही इन्व्हॉल्व केलेलं नव्हतं. फक्त शेठ मला सांगायचे, वैभव एवढ्या पैशाला करार झालेला आहे, एवढ्या दिवस आपला बैल नावाने पळल. आणि मामाचा मोठेपणा सांगायचं म्हणलं तर आमचा करार होता फक्त मुंबईच्या नावासाठी. पण आपण शेठचे एवढे घरातले संबंध चांगले झाले, आपण शेठचं नाव गाठाव पण लावायला चालू केलं. पण आता म्हणजे सद्यस्थिती काय, करार संपलेला आहे? हा, संपलेला आहे करार. कोळ्याच्या मैदानाच्या दिवशी शेठचं मा बोलणं झालं होतं की करार आपण इथं थांबूया. गोडीनी शेठच्या आमच्या घरातले संबंध आहेत, मामाचे शेठचं एकदम क्लोज नातं आहे. आणि सगळ्या नाही का, सगळ्या गोष्टी पार पडूनच आपण कुणाचे आमचे पैसे त्यांच्यावर निघत, त्यांचे पैसे आमच्यावर निघत, त्या हिशोबाने सगळा करार आपण तिथंच थांबवलेला आहे. करार संपला तरी नाते संबंध नातं असणारच. आणि करार आमचा किती तारखेला 1 तारखेला संपला तरी बी आम्ही राजा 77 केसरीला शेठच्या तिथे जाऊन राहिलो होतो. त्यामुळे नातं ते काय वेगळंच आहे शेठचं आपलं. आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत बैलगाड्याच्या संबंधात, ह्या तुम्ही क्लिअर आणि स्पष्ट बोला. पण कधी कधी काय होतंय, चांगल्या बैलाबरोबर पैरा यश 1 नंबर, पण कधी कधी असा पैरा केला जातो की सगळ्यांना वाटतं का पैरा हा केला, तर हे असं का करताय तुम्ही? नाही, आता बऱ्याच जण जे कमेंट करतात ना त्यांना पैऱ्याचं काय आहे ना, म्हणजे बरेच जण असं नाही का मुलाखती देतात की स्वतः एक बैल घ्या आणि तो फायनल ठेवून दाखवा. तसंच होतंय की एखादा जर गाडा मालक आला आपल्या गोट्यावरती आला आणि जर त्याला आपण एक थोडा वेळ सांगू शकतो की पुढचं मैदान करू असं आपण बाकीच्यांसारखं करत नाही. त्याला द्यायचं तर देणार, नाही तर नाही.
त्याचा तो येणार गोट्या बसणार वगैरे, व्हिडिओ बघणार मामा. व्हिडिओ बघून जर मामाला वाटला पळतोय, आणि बऱ्याच बैलांचा असं सेंडो की बाकीच्या बैलांबरोबर लय पाळतात, पण ह्याच्या गाड्यात आले ना कमी पाळतात. मग कधी कधी असं वाटतं, आता व्हिडिओ बघून तर आपण बघितलाय बैल किती पळतोय, पण ह्याच्या गाड्यात आले कमी पाळतात. कारण काय वाटतं? बैल ही सडा बैल लागला ना, ही सडतो निसता बैल, आणि बाकीचे बैल कशी गाड्यात टाकून नेतात. बैलाच्या स्पीडमुळे आहे ना बैल घाबरतात. दुसरी जी जी घाबरट बैल म्हणजे नाही का, जी घाबरतात बैल, की त्यातूनच मग सगळं बैलांनी हिसाडले की मग ते एक भीती बसते आतमध्ये. कारण काय होतं, पाठीमागे बघितलं असेल सातत्यानं पराभव व्हायचं, तर पैऱ्यातच चर्चा व्हायची, आणि अचानक तुम्ही चांगला पैरा घातला तर एक नंबर केला. मग कुठंतरी चांगले जे टॉपचे नंदी आहेत त्यांच्याबरोबर का पडलं जात नाही जाणीवपूर्वक? म्हणजे सांगितलं मोहिल शेट यांनी की पैशाचा वायदीचा विषय आपण झाली चर्चा, पण हे का केलं जातं? पैशासाठी निवड नाही, पैशासाठी नाही, संबंध कुठंतरी जपले पाहिजे. आणि आता ही रोज एक नंबरातली बैल आहे, ती एक नंबरातल्या एक नंबरात मध्येच पळून फायनल राहतात, एक नंबर करतात. आणि जेव्हा बैल बॅग फुटला होता आपला, त्यावेळेस कोणी पायरा पण नव्हता दिला आपल्याला, टॉप मध्ये फोन लावून सुद्धा दिला नव्हता, नव्हता दिला. पायरा नव्हता दिला. मी मुलाखतीत सांगितलेलं आहे. हां. ज्या वेळेस आम्ही माळशिरसला एक नंबर केला बघा बैल पोळ्याच्या मैदानात, त्यावेळेस मुलाखतीमध्ये मोहिलने पण सांगितलेलं आहे की लय डावला डावली कधी बैलाला. ज्या दिवशी बैल लोकांच्या नजरात एकदम चांगला पळताना दिसन ना, मग नाही का एक नंबर केला किंवा कुठल्या मैदानात फायनल राहिला, तेव्हाच बैल देतात, नाही तर देत नाही कुठल्याच बैलाला. नाही देत. बकासूरच्या बाबतीत ही- हो ती होतं. अडचण आहे. पायऱ्याला बक्कासूरच्या बाबतीत पण अडचणी आल्यात. कासेगावचंच घ्या ना तुम्ही, प्रत्येकाला दिग्गज लोकांना फोन केलेले आहेत. ज्यांनी बक्कासूरने ज्या बैलांना उजेडात आणले ना, तशा लोकांना बी फोन केलेले आहेत. काहींनी तर फोनच नाही उचलले मामांचे. बर, म्हणजे हा बैलगाड्यातील संघर्ष तुम्हालाही टळला नाही पैऱ्याचा? आता प्रत्येकाला काय वाटतं, बकासूर बघा का बैल दावणीला आहे तुमच्या महाराजला बिन पैरे चांगले भेटत असेल, पण तुम्ही करत नाही. आज महाराष्ट्रात एवढी एक नंबरातली बैल पळतात, जेवढी उजवीनी बैल पळतात बाहेरून किंवा डावीनी पळतात बाहेरून, सगळ्यांना फोन करून झाले, पण आजपर्यंत त्या बैलाच्या गाड्यात बकासूर सोडून एकही एक नंबरातला बैल पळलेला नाही. पण साठं लोट करत असणार की पहिल्यांदा गाला आमच्या बैलाबरोबर बकासूर पळावा, नंतर महाराज, असं कधीतरी झालं असेल बोलतात ना, की- बोलतात की, पण आपण काय म्हणतो माहितीये का, आपण इथून मागं बैल किती वेळा दिलेली आहेत, पण त्याच बैलाचं नियोजन पुढे 4 अड्डे झालेले आहेत ना, मग ते 4 अड्डे उद्या मी तुम्हाला बैल देतो, तरी पण नाही, पहिला बकासूर द्या मग महाराज देतो, मग महाराजला बैल देतो असं म्हणतात. बकासूरच्या पायऱ्यात फसवणूक झाली का तुमची? एखादा पायरा केला आणि म्हणजे फसवणूक, बैल आला नाही किंवा पलटी मारला, असं काय झालंय का? नाही, बऱ्याच वेळा झालेलं आहे ना, पहिलं देतो म्हणतात आणि मैदान 9 टाईप आल्यावर सांगतात की बैल आजारी आहे, बैलाला लागले, किंवा मग फोन उचलत नाही. बऱ्याच वेळा झालेलं आहे असं. एक गोष्ट पाठीमागच्या मुलाखतीत बोलले होते मामा, आणि आत्ताही चर्चा झाली आपली सगळ्यांची. एक त्यांची खासियत आहे, ते म्हणतात मी पैसे घेतो, पण पैसे घेऊन बकासूर पळतोच. आता आपण कुणाच्या घरी जात नाही ना पैसे द्या मागायला, पण पळतो, म्हणजे बैल असं कधी पळतो की, फसवलं जात बैलाचं नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. बैल उलट आहे ना, एखाद्याला उजेडात जर त्याला खरंच आहे मालकाचा संघर्ष आहे ना, त्या बैलाला कळून येतं बकासूरला. आणि तशा लय बैलांनी उजेडात काढले. आजपर्यंत 5 वर्ष झालं बैल एक मोजून मैदान मोठा मध्ये पळाला असेल, नाही तर बाकी सगळं गरिबांनाच वर काढलेली. आज पण असे गाडा मालक आहेत की ते आवर्जून बैलाचं नाव घेतात की आमची बैल फक्त बकासूरमुळं उजेडात आली. ह्या विषयावर बोला, आणि बरीचशी चर्चा आहे, आणि खरं खरं सांगा, बकासूरचं वय पाहता, सगळ्या गोष्टी पाहता, खरंच बकासूरचा पळ कमी आलाय का? बैलाचं पळ नाही सांडे भाऊ कमी. बैलाला काय होतं, आतून काय प्रॉब्लेम असतो कधी आपल्याला कळत नाही. एखादा बैल मैदान का कमी पळत असेल. आज पण सकाळी तू सांगतो, आजचा नाही, आत्ता आम्ही घोटावड्यामध्ये पळालेलो होतो, त्यावेळेस ज्या बैलाच्या पायाला लागलं होतं ना, तो अधूनमधून तो कधीतरी दुखत असणार आहे. कारण आपल्या जरी पायाला लागलं तर आपल्याला थंडीमध्ये म्हणा किंवा काही जास्त लोड दिला पायावरती तर थोडं कधीतरी दुखतं येतं बाहेर ते, तसं त्याचं पण असणार आहे. बैलाचा पळ तू म्हणतो जोपर्यंत बैल आहे ना तोपर्यंत बैल कुठल्याच बैलाला कमी पडणार नाही आहे. वयाचा काय परिणाम होतोय थोडा? वयाचं काय नाही, बैल आत्ता आहे ना एक असेल 10-1 वर्षाचा बैल असेल, पण बैलाला प्रवास होतोय ना, त्यामुळं बैलाचं पण माहिती त्याचा पळ नाही कमी. बळ कधी म्हणतो आपण कमी, बैल सलग 10-15 मैदानं जर कमी पळाला तर आपल्याला वाटतं की तो खरंच त्याच्या आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, दुखतंय. आता बैल तुम्ही म्हणता मध्ये कमी पडत होता, त्याच्या पोटामध्ये तारण ते तुम्हाला ते बघितलं असेल तुम्ही, लोखंड निघलं त्या आतमध्ये कुठंतरी त्याला दुखत असेल ना, ते लवकर लक्षात नाही आलं आमच्या, त्यामुळं बैल आपला थोडासा
कमी होत होता. जो निकालात ताणून गाडी लावायचा ना तसा बैल लावत नव्हता. पण तो शोध आम्ही 1-2 महिन्यामध्ये शोधून काढला आणि त्यानंतर बैलाचा रिझल्ट तुम्ही आता बघा. आता सगळ्यात महत्त्वाच्या अनेक विषयावर चर्चा करतोय, तर प्रसिद्धीचा उल्लेख झाला मागाशी. तर ही जी प्रसिद्धी असल्यामुळं फायनलला तुम्ही बघितलं 2-3 वेळा की पब्लिक ह्याला बघण्यासाठी बकासूरला बघण्यासाठी पाक पुढे येतं, त्यामुळे त्याला अडचण येते पळाय आणि त्यामुळे लॉबी टच झालेली आहे गाडी. गाडी बघा बैल आपला ठाम पब्लिकचाच आहे. पण कसं पब्लिकचा जर आवाज झाला किंवा पब्लिक पुढे आलं तर आपला बैल चढून येतो. चढून आल्याच्या नंतर आतल्या बैलांनी किती साथ द्यायची त्याला, त्यामुळे गाड्या लॉबी होत्यात. आणि थोडं प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे आत्ता त्या बैलाच्या नशिबात कळते ना, तर थोडं आपण 2 पावलं मागे गेला तर तो विजय होणार आहे. 2 पावलं मागं जावा. आम्ही उलट सांगत असतो की थोडं मागवा, पण नाही, त्याचा प्रेक्षक वर्ग जास्त मोठा आहे. आणि त्या बैलांनी जवळजवळ 14 देशामध्ये सगळी बैलगाडी क्षेत्र नेली, प्रत्येकाला आवड केली त्या बैलांनी. आता सूसमध्ये बैल आला की सूसच्या शेजारच्या गावाची माणसं येतात बघायला, ठीक आहे या बरोबर, या तुम्ही फक्त 1-2 पावलं जर मागं थांबला ना त्याला पळायला काही अडचण येणार नाही. मित्रांनो मी मुलाखत घ्यायला आलो होतो. यवतमाळवरून लोक बकासूरला पाहायला आले होते. म्हणजे हे यश आहे, पण कधी कधी अडचण देणारं त्याची प्रसिद्धी होते. आता तुम्ही सांगितलं. आता काय होतं, जर तुम्ही बघितलं एकंदरीत त्याच्या कारकिर्दीत पूर्ण की अनेक बैलांबरोबर पळाला, अजून कोणाबरोबर पळायचे की इच्छा आहे प्रामुख्यानं सांगून टाका आणि ते पैरा करून टाका. नाही आता प्रत्येकाचं सोबत पळलेलो आहे. एक आमचं एवढाच एक भारत राहिलाय, आता भारत बरोबर पण लवकरच योग येईन. तेवढा एकच बैल राहिला महाराष्ट्रातला. पळून घ्या, कारण ते कशा आहेत, एक इच्छा दोन्ही फॅन्स असते, त्यांची इच्छा असते. आता जसं आपण चर्चा करतोय रात्रीची, घरचा साज सातत्यानं पळवावा असं का वाटत नाही? कारण आपण म्हणतोय दोन्ही बैलांना पैर करणं सगळ्या गोष्टी अवघड होत जातात, तर घरचाच का साज पळवत नाही सातत्यानं? काय होतंय आता कंटिन्यू जर बैलाच्या गाड्यामध्ये बैल आपण हाणू शकत नाही, कारण बैलाला ओव्हर स्पीड आहे आणि त्याच्यामुळं त्याला कुठंतरी त्रास नको. त्याला जेवढा बैल आम्ही त्याच्या आवाक्यातला बघल तेवढाच घालायचा प्रयत्न करतो. पण जिथं आणीबाणीला त्या दिवशी तू सांगतो बैल 1 दिवस आधी पळून आला होता, पण दुसऱ्या दिवशी पळवायचा निर्णय माझा होता. कारण मैदान आपल्या शेजारीच होतं 10 किलोमीटरवरती. दुसऱ्या दिवशी पळवायचा माझा निर्णय होता आणि तो निर्णय बैलांनी साध्य करून दाखवला. महाराजला त्यांनीच गुलालात नेला. आमचा संघर्ष होता जवळजवळ 10-12 मैदानाचा. बैल गट काढायचा सेमीला मार्कायचा, गट काढायचा सेमीला मार्कायचा, त्याच्या पण नशिबात कडच. मग शेवटी मग ह्याच्यासोबत घातला. कसं असतं माहिती आहे का, आपण काय म्हणतो आपल्याला देवाने आशीर्वाद दिला, तसं त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. त्याच्यामुळे त्याच्या दुसऱ्याच मैदानात आम्ही 3 नंबर केला बोरला. बकासूरला देवत्व आपण सगळी देतोय, त्याला देव म्हणतोय, पण कधी कधी तो एक प्राणी आहे, त्याला त्रास होतोय, त्याला रेस्ट पाहिजे. कारण आपण म्हणतोय की तो जास्त आत्ता असेल दावणीवर तर अवखळपणा करतो पूर्ण, म्हणजे थोडं ती रग जिरत नाही. पण कधीतरी असं वाटतं की शांत त्याला ठेवावं, थोडी वेळ काळजी घ्यावी. तुम्ही घेत असता, पण त्याच्या पाळण्याच्या दृष्टीनं कसं आहे, आता बैल आज पळा गेला, 3 फेरे पळू 2 फेरे पळू, बैल उद्या सकाळपर्यंत तुम्हाला सांगतो बैल बाहेर जाऊ आम्ही पाणी पाजा आणतो, तिथं आमचा मातीचा गड्डा आहे, त्यात बैल जवळजवळ 10-15 मिनिटं खेळत बसतो. मग ती रग आहे त्याच्या अंगामध्ये, ठीक आहे. तिथून काढला, बांधणार विरणार, बसणार बिसणार, आतमध्ये नेला, त्या कुटीतच शिंगालतो, त्या दावणीत शिंगाल. मग त्याला ती लाग होतं, त्याला 2-3 वेळा लागलेलं पण आहे त्याच्या पायाला. बैल जास्त 2 दिवसाच्या वरचा बैल मी थांबवला ना, बैल 3ऱ्या दिवशी इथं कुणाला तरी मारून तरी टाकल, नाही तर स्वतःला काहीतरी करून घेईल. बैल डायरेक्ट धावून येतो पोरांच्या अंगावर, मोबाईल नसेल ना कोणी बैलाच्या जवळ जात नाही. बैल एवढा अटकत करतो, त्याच्यामुळे आम्ही 2 दिवसाच्या गॅपवरती बैल पळवतो. मी पळवतोच. पैदास कधी करता? एक केलेली पैदास आता पैदास तर केली होती, पण नशिबाने काय थोडंसं त्याला निधन झालं त्याचं. पण आता बघू, जेव्हा दिवशी आता बैल थांबवायचं होईल त्या दिवशी पैदास करू बैलाची. कारण सर्व निकष तोडणारा बैल आहे महाराष्ट्रातील. हो. मग तोही निकष तुम्ही तोडून टाकलेल की पैदास करायची नसती पळणाऱ्या बैलाची, झालेली त्याची. आता बऱ्याच बैलांचं कसं आहे माहिती आहे का, पहिलं मालकांचे विचार असे येतात की पैदास केले की बैल पळत नाही. त्याच्या जवळजवळ आहे ना एक पैदास झाली, आणि प्लस पॉईंट आहे ना तो आमच्या गायन मशीनमध्येच बांधाय असतो. बाकीचे ज्या बैल आहेत ती म्हशी गाया बसून एकदम लांब असतात, ते बांधत नाही, कारण बैल पळायचं थोडं कमी येईल असा अंदाज असतो लोकांचा. पण आमचा बैल जर त्यांच्यात बांधला तरच ॲग्रेसिव्हपणा त्याच्या अंगात येतो. पळण्यामध्ये म्हणा, फ्रेशपणा म्हणा,
बैल आम्ही दुसऱ्या गोट्यावर गेलो ना, आम्ही उलट विचारतो तुमच्या गोट्यामध्ये गाय म्हशी आहेत का, तिथंच बैलाला मॅट टाकून तिथंच बांधतो आम्ही. मग हे निकष त्यांनी तोडून टाकलेले, सगळ्यांच्या विचार बदलून टाकलेत त्यांनी. की म्हणजे असं शेजारी गायी नको, हो. पळणारा बैल पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असंच पाहिजे, गोटाच सेपरेट पाहिजे, फॅन पाहिजे, असं काही नाही. काहीच नाही. वेगळा ठरतो बैल बकासूर त्यामुळंच. आणि त्यामुळेच एवढं प्रेम भेटतं. बकासूरची जसं जसं वय वाढेल तसं ॲग्रेसिव्ह पण होते, पण त्याच्या शरीरात एक वेगळं बदल झालेत. म्हणजे त्या पद्धतीनं जसं शरीर होतं, आता जसं जसं वय होईल त्या वय होते त्या पद्धतीनं त्याचं भक्कम शरीर व्हायला लागले. हो. आता पहिला बैल शांत होता. आता गोट्यात पण कुणाला मारत नव्हतं, व्यसन पण नव्हते त्याला. पण आता बैल असा आहे की मोहिलशिवाय त्याला कुणी धरू शकत नाही. आणि मोहिलच्या मागं पण बैल पाय 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 येतो. तसं आमच्या कुणाच्याच नादीला तो, आम्ही त्याच्या नादीच लागत नाही. लय बेकार बैल गुमशितो निसता. जसं वय होतंय ना तसं त्याला ॲग्रेसिव्हपणा जास्त झालाय. आणि त्याला त्रास पण होत असणार सगळ्या गोष्टीचा मैदानावरती, अशा नाही का, आवाज, जल्लोष प्रेक्षकांचा, त्यामुळे तो एडगत करत असेल. बरं, आता पुढचं नियोजन कसं असणार आहे? आगामी काळात हिंद केसरी मैदानं भरपूर येणार आहेत, स्पेशली कोरेगावचं मैदान येत आहे. नाही आता नियोजन तर मामाचं चालू आहे. मला 2-3 बैल सांगितलेत मामांनी. त्यात भाऊ आमच्या मोहिला आम्ही जर तिघं कधी एकत्र बसलो तर त्या मैदानाचा पायरा बी लवकरच करून टाकणार आहे. चांगला पायरा करावा असं चांगलंच करणार आहे. बकासूरच्या चाहत्यांची इच्छा आहे. आता सगळ्या गोष्टींची चर्चा करतोय, शेवटाकडे वळूया. बकासूर दावणीला आहे, तर दावणीला असण्यामागं सगळं एक मोठी तुमचं संचित पुण्य असतं. आणि अजून एक गोष्ट असतं की बकासूर हा घडत असतो. तर बकासूर घडवताना तुम्हाला कुठली गोष्ट कळली आहे आत्ता ह्या पूर्ण प्रक्रियेत, की ह्याच्यामुळे बकासूर घडला? म्हणजे आता आम्हाला तर आमच्या मामांना नाद आमच्या चुलत्यांनी लावला. त्या चुलत्यामुळं आज आम्हाला नाही का, मामांना नाद लागला, मामांमुळं आम्हाला लागला. आणि तिथून जे आपला स्ट्रगल चालू होता, आपण जवळजवळ 2, 2.5, 3, 4 अशा बैल, जवळजवळ 9 बैल घेतली ते आम्ही. तिथं आम्हाला कुठंच यश नाही भेटलं. शेवटी घरच्या गाईचा तयार झाला आणि घरच्याच गाईच्या खोंडाने आज दाखवून दिलं की महाराष्ट्रात 14 देशामध्ये माझं, मोहिलचं, मामाचं, जवळ आमच्या सगळ्या टीमचं नाव नेलं त्याने. तिथूनच बैल काढला. म्हणजे नाही का, एक त्यांची पुण्याई असं ना आमच्या मागं काहीतरी, आमची पूर्वजांची किंवा माझ्या चुलत्याची, त्यामुळे बैल काढला. भीती नाही वाटत? बैल कधीतरी थांबणार आहे, कारण शेवटी नंदी आहे, त्याचं शरीर आहे, त्याचं वय आहे. भीती मग काय, फक्त आम्हाला भीती नाही, जेवढं एखाद्या गाडा मालकाला जे कमवायचं होतं त्यांनी ते सगळं कमवून दिले. नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं कमवून दिले. आणि आता फक्त भीती काय अशी वाटते, बैल थांबल त्या दिवशी आपण मैदानात काय घेऊन जाणार. मग नाही का, आज बस बैल घेणार आपण थांबणार नाही. आपला नाद खानदानी आहे, बैल नाही थांबवणार. फक्त एक अशी नाही का, जे आत्ताच्या आठवणी आहेत त्यानंतर थोड्याशा वाईट वाटेल त्यावेळेस. फक्त ह्या नंदीने एवढा सुवर्ण काळ तुम्हाला दाखवलाय खरंच. मग आत्ता इथून मागचे जरी काळ आम्ही आठवले ना, ठारचं मैदान झालं, तो जल्लोष, पुष्यगावचं झालं, ते त्याला आठवणीत राहतं आपल्या. खरंच ते एवढं सगळं बैलांनी दिलं आपल्याला. आणि तो महाराष्ट्रासाठी जे बैलगाडी शौकीन आहेत, ज्यावेळेस तुम्ही बैला रिटायर करताल तो खरंच म्हणजे दुःखद क्षण असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे त्यानं कमवलं, जे त्याचं करिअर आहे, हे ऐतिहासिक झालंय. हो, ऐतिहासिक झालं. इथून पुढे जोपर्यंत बैलगाडा क्षेत्र चालेल तोपर्यंत तरी बैलाचं नाव काढतच जाणार लोक. आणि ह्या बैलाला बघून जवळजवळ अजून लय असे गाडा मालक असं त्यांना बैल घेऊशी वाटतो की आमचा पण बैल बकासूर सारखं नाव करल. मग एक वेगळं ग्लॅमर दिलं त्याने त्या क्षेत्राला. मला बकासूरचं कंपॅरिझन सचिन तेंडुलकर यांच्याशी अनेक लोक करतात. ज्यावेळेस सचिन तेंडुलकर खेळायचे त्यावेळेस लोक क्रिकेट पाहायचे. ते रिटायर झाले तर काही काही लोकांनी क्रिकेट पाहणंच बंद केलं. तर हेच बकासूरच्या बाबतीत अनेक जण बोलतात. घडणार आहे ते. मला पण मेसेज नाही का, मामा आम्ही ज्या दिवशी बकासूर थांबन त्या दिवशी आम्ही पण थांबणार. आम्ही या क्षेत्रात परत आम्ही येतो तर फक्त बकासूरमुळे येतो. बरेच जण बोलतात फोनवर नाही का, म्हणजे असं आपण प्रत्येकाचा फोन उचलतो. काय लोक आवडीने आपल्याला फोन करत राहतात आणि आपण त्यांच्यासंग 2 शब्द गोड बोललो तर त्यांच्या पण मनाला समाधान. हे हाताळा अवघड जाते का? एवढी प्रसिद्धी, एवढी वाहवा, सगळीकडे ओळख, आर्थिक उन्नती, ही सगळं अवघड जातं का हाताळा? नाही, आता सवय झाली सांगतो. कारण पहिलं जरा अवघड जायचं, आईला
एखाद्याला असं वाटायला नको की यायला ह्यांना आता माज आलाय, ॲटिट्यूड आलाय. त्यामुळे आपण सगळ्यांना वेळ देतो, जसं जमन तसं आपल्या फॅमिलीला देऊन बाकीच्यांना पण वेळ देतो आपण. आता सगळ्यात महत्त्वाचा घटक सोशल मीडिया. बकासूरची प्रसिद्धी सोशल मीडियात सगळ्यात मोठ्या सेलिब्रिटीपैकी एक म्हणून आहे. तर काय सांगाल सोशल मीडियाकडे कसं बघता? सोशल मीडियाकडून कधी कधी असं वाटतं की आता जे बकासूरच्या नावाने ज्या आयडिया आहेत, महाराजच्या नावाने ज्या आयडिया आहेत, तर ह्या तर फेकच आयडिया आहेत, त्या आपल्या आयडिया नाही आहेत. आपली एक इन्स्टाला ओरिजिनल आयडी आहे बकासूरच्या नावाने, एक महाराजची आयडी आहे ओरिजिनल, आणि मोहिलची माई एक आयडी. ह्या 4 आयडीवरनं तर कधी कुणाला चुकीचा मेसेज हा कधीच गेलेला नाही आहे. कमेंट म्हणा, कुणाला पर्सनली म्हणा. आणि या ज्या बाकीच्या आयडिया आहेत ना, त्या फेक आयडिया, तर त्यांनी कुठल्या तरी गाडा मालकाला नावं ठेवणे, कुणाच्या बैलाबद्दल वाईट बोलणे, ह्या गोष्टी केल्यामुळे ना काही गाडा मालक आम्हाला मैदानात पण बोलतात की ही कमेंट कोणी केली. पण त्या असं मला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्या आयडिया बघा, ह्या आमच्या ओरिजिनल आयडिया आहेत. ह्या जे फेक आयडिया आहेत ना, ह्यांच्याहून ते कुणी खोलल्यात ते काय आपल्याला माहीत नाही. फक्त त्यांना एकच सांगणं आहे की हा असल्या आयडियांवरती विश्वास ठेवू नका. ज्यावेळेस आम्ही तर कधी कुठल्या गाडा मालकाबद्दल किंवा कुठल्या फॅनबद्दल वाईट बोललेलं नाही, तर आम्ही कमेंटद्वारे कशाला बोलू. मग ही एक सांभाळणी आम्हाला सांभाळून सगळं झालं पाहिजे. आणि ह्या फेक आयडिया खरं तर बंदच केलेल्या पाहिजे. कारण कधी काय होते, कुणाला बी मेसेज काय पण टाकतात संडे. आणि व्यक्त होता नाही म्हणजे एखादं मत मांडायचं सोशल मीडियात, तर ती भाषा व्यवस्थित पाहिजे. शिवाय देणं किंवा कोणाला काय बोलणं, तुमच्याकडे जर पुरावा असतील तर बोला, विनाकारण कोणाच्या सांगण्यावरून बोलू नका. कारण आपल्या कमेंट्सनं अनेकांची मनं दुखवत असतात, अनेक लोक ती वाचत असतात. तर ती व्यक्त होताना व्यवस्थित व्हा, ही नम्र विनंती. हो, असं आम्ही ऐकून आहे की बकासूरच्या नावानं आर्थिक फसवणूक झालेली आहे, तर आहे काही? आणि तेच सांगतो तुम्हाला मी की त्या बैलाचा जर कुणाला बैल पाहिजे असेल किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये पाहिजे असेल तर डायरेक्ट आम्हाला संपर्क करा, मी मोहिल मामा. आणि त्या बैलाचा मॅनेजर हा कोणीच नाही आहे. मग हे प्रेक्षकांपर्यंत ज्याला बकासूरसाठी काय करायचं, कुणाला बैल पाहिजे, कुणाला कार्यक्रमासाठी पाहिजे, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही मध्यस्थीला पैसे देऊन मग ते हे होणार सगळं मग तुमचं. बकासूरच्या नावानं फसवणूक उघडकीस आली का केलेली तुम्हाला? आलेली आहेत, पण त्याचं नाव नाही घ्यायचं आपल्याला. त्याच्यामुळेच मला ते सांगायचं, तो मेसेज पोहोचवायचा सगळ्यांपर्यंत. डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, असे बकासूरच्या नावावर फसवणूक करू नका. कारण खूप मोठा दर्जा आहे ह्या मुक्या प्राण्याला बैलगाडी शर्यतीत. तर फसवणूक करून काय सफल होणार नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काय गोष्टी असतील ते ह्यांच्याशी कनेक्ट करा तुम्ही आणि त्यांच्याशी बोला. मित्रांनो, बरीचशी चर्चा केली आणि बकासूर बद्दल किती बोलावं आणि किती लिहावं आणि किती किस्से सांगावं कमीच आहेत. तुम्हाला कुठली बकासूरची गोष्ट आवडते आणि का आवडते कमेंट्समध्ये सांगा. आणि मुलाखत कशी वाटली हे सुद्धा सांगा. धन्यवाद.